आज मी बनवणार आहे वांग्याची भाजी. त्यामध्ये मी भाजलेले शेंगदाणे, खोबरा, काही लसूणच्या पाकळ्या आणि जिरा आणि वांग्याचे काप करून ठेवले होते. ते वाटून घेतलं. त्यानंतर कढईमध्ये 2 चमचे तेल, त्यामध्ये जिरं आणि मोहरी तळून घेतल्या आणि त्यानंतर कांदा लाल होईस्तोपर्यंत चांगला तळून घेतला. त्यानंतर लगेचच वाटलेलं वाटण घातलं आणि मिक्स करून घेतलं. त्यानंतर त्यात लाल तिखट, हळद आणि प्रवीण मसाला टाकला. टोमॅटो टाकलं. टोमॅटोनंतर मीठ टाकलं. मिक्स करून घेतलं. त्यानंतर त्यामध्ये 1.5 ग्लास पाणी आणि कापलेले वांगे बटाटे टाकून मिक्स केलं आणि 10 मिनिटापर्यंत हाय फ्लेमवर झाकण ठेवलं. त्यानंतर 10 मिनिटं लो फ्लेमवर झाकण ठेवलं आणि लगेचच पोळ्या करायला घेतल्या. मी अशी साधी सिंपल इतकी सोपी अशी वांगे बटाट्याची भाजी बनवली आहे. जास्त मसाला न वापरता आणि जास्त काही तिखट पण नाही वापरलेलं. अशी एकदम सोपी साधी भाजी बनवलेली आहे. आवडली असेल तर कमेंट करून नक्की सांगा. ही अशी आपली भाजी तयार आहे. माझी रेसिपी आवडली असेल तर कमेंट करा आणि शेअर करा. सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.